हाय गाईस. झोप काय पूर्ण होत नाही, आळस आलेला आहे मला. मी आत्ता उठलेली आहे. तर मला आहे ना ते जाऊ ते आपण मुद्द्यावर येऊया. तर मला आहे ना एकच सांगायचं, प्रत्येक मुलीला प्रत्येक लेडीजला मला एवढं सांगायचं आहे. आणि ते रील्स वगैरे बनवतात, त्यांचे जास्त फॉलोअर्स असतात, जे काय असेल ते. तर ते काय असतं माहिती का, प्रत्येक आहे ना मुलीला आहे ना तर माझंच मी तुम्हाला सांगते. मला आहेत ना फेसबुकवरती आणि म्हणजे असं यूट्यूबला वगैरे असं ना खूप म्हणजे असं मेसेज वगैरे येतात ते मला, की तुम्हाला आहे ना सिरियलमध्ये तुम्हाला जॉब देतो आम्ही, तुम्हाला अल्बम काढायचं, तुम्हाला अल्बम आम्ही काढून देतो, म्हणजे तुम्हाला हे बरेचसं मला त्या पिक्चरमध्ये सिरियलमध्ये तुम्हाला कामं वगैरे देतो, असं मला ना खूप जणांचे ना मेसेज येतात आणि डायरेक्टली ना नंबर मागतात. ते माझ्यासोबत असं झालेलं आहे आणि मी ना खरंच आहे ना मी नंबर दिलेले आहे सगळ्यांना. आणि ते नंबर देऊन ना ते डायरेक्टली काय करतात, व्हॉट्सअप नंबर मागतात. ते काय बोलतात, तुमचे ना फोटो आहे ना तुमचे फोटो आहे ना द्या. आणि ते पण मी बोलते की त्यांना की माझे फेसबुकला फोटो आहे, मी काय डायरेक्टली कोणाला काय फोटो दिलेले नाही आहे. तर माझे फोटो आहे ते मी साधे सुधे माझे फोटो जे आहे ते आपले नॉर्मलवरती माझे जे चांगल्या लुकचे फोटो नाही, ते तसे फोटो नको आम्हाला. आम्हाला तुमची बॉडी लँग्वेज बघायची आहे, तुमच्या बिकनीवरचे फोटो द्या. अरे बिकनीवरचे ह्यांना फोटो काय द्यायचे, ते काय दाखवायचे ते ह्यांना फोटो, बिकनीवरचे फोटो मागतात ते. मी बिकनीचे फोटो दिलेच नाही आहे ह्यांना. पूर्ण बायोडाटा बायोग्राफी वगैरे ते सगळं माझं डिटेल्स तर दिलेलंच आहे, पण ह्यांचं काय मनच भरत नाही आहे. किती नीच लोक असतील हे. लोकांना काय करते, कास्टिंग डायरेक्टरवाले जे आहेत ना, हे सगळे फालतूगिरी, सगळ्यांना बायका लेडीजला ना फसवणारी लोक आहेत हे सगळे. आपले फोटो वगैरे घेतात आणि ते बाहेरच्या देशामध्ये विकतात, त्यांना त्याची किंमत पण भेटते, पैसे कोणाला तरी विकतात हे लोक आणि गैरफायदा करतात आपल्या फोटोचं. काम तर देणारच नाहीये, ह्यांचं मन काय भरतच नाहीये. बिकनीवरचे फोटो द्या, काही दिवसांनी म्हणता ओपन पण, हे पण तुमचे चेस्ट पण दाखवा, आम्हाला दाखवा व्हिडिओ, नाही ते व्हिडिओ कॉल करा तुम्ही आणि हे आम्हाला पूर्ण दाखवा बिकनीवरती. असे नीच लोक असतात हे कास्टिंग डायरेक्टरवाले. कामं ते देणार नाहीच आहे, उगाच नुसतं फोटो मागत असतात भोसडीचे हे लोक. म्हणून मी प्रत्येक लेडीजला सांगते, फसवू नका. नंबर द्या तुम्ही, व्हॉट्सअप नंबर द्या, पण बिकनीचे फोटो देऊ नका ह्या लोकांना, फोटोज देऊ नका ह्या लोकांना. आणि भेटायला बोलवतील तुम्हाला, कुठे रूमवरती कुठे लॉजवरती घेऊन जातील, ते त्यांचं स्वार्थीपणा त्यांचं कामं करून घेणार. मी कोण आणि तू कोण. तुम्हाला त्याला डायरेक्टली स्पष्ट बोलायचं, काम द्यायचं असेल तर दे, नाहीतर जाऊ दे. एकटा कोणी लेडीज जाऊ नका. तुम्हाला जायचं असेल तर 3-4-5 माणसासोबत घेऊन जावा आणि त्याच्याशी जो कोण कास्टिंग डायरेक्टर आहे ना त्याच्याशी बोला, जे काय स्पष्ट काम द्यायचं तर दे, नाही तर गेलं भोसडामध्ये. डायरेक्टली जे काय ना डायरेक्टली बोलायचं. पटलं तर पटलं, नाही तर भाड में जा. बळी पडू नका. प्रत्येक लेडीज यांना फसतात. आणि माझं सोबतचं मी तुम्हाला आता उदाहरण सांगते. माझ्यासोबत पण असंच होणार होतं, पण मी फसलेले नाहीये, मी गेलेली नाहीये. मला माहिती दुनिया, 15 वर्षापासूनची ही लाईन मला ना सगळी माहिती आहे. मला खूप येतात सिरियल मध्ये, तुम्हाला काम देतो, तुम्हाला हे करतो, ते करतो, हे करतो. बस मला ह्याच्यामध्ये ना पडायचंच नाहीये. मला ह्या सिरियलमध्ये जायचं नाही ना, मला कुठेच माझी ना पिक्चरमध्ये नाही जायचं. मला हे कॉम्प्रोमाइज वगैरे ह्या गोष्टी करायच्याच नाहीये, नाहीतर मी आज कुठे पुढे गेली असते. माझ्या जागेवरती आहे मी ठीक आहे. खूप मला अजून सुद्धा मला खूप मेसेज व्हॉट्सअपला पण येतात ते मला. एक साऊथवरनं तुम्हाला मूवी देतो, एक दुबईवरनं येतो, दुबईवरनं येतोय तुमच्यासाठी भेटायला, अल्बम काढण्यासाठी. एक लंडनला, एक अमेरिकेला, भरपूर मला मेसेज येतात ते. बस काही नाही, फक्त फोटो मागतात, व्हिडिओ कॉल करा, बस एवढंच आहे. बाकी त्यांना काहीच नाहीये. बस हे सगळं डुप्लिकेट आहे सगळं. हे जर खरंच असेल ना तो कास्टिंग डायरेक्टरवाला,
जो खरंच तुम्हाला पिक्चरमध्ये देणार असेल तर तो आहे ना कधीच आहे ना फोटो मागत नाही बिकनीवरचे, कधीच आहे ना व्हिडिओ असं ह्याचे कसलंच घाणेरडे मागत नाहीये. हे आता चाललंय ना खूप फालतूगिरी चाललेली आहे. प्रत्येक लेडीजला सांगते फसवू नका. चला मला एवढं सांगायचं होतं, जास्त मी काय बोलू शकत नाही आहे. आणि हे सगळं आहे ना तुम्हाला सगळं माहीत आहे. माझ्या 2-3 मैत्रिणी आहेत ना त्यांच्यासोबत असंच झालेलं आहे. त्या चुत्यागिरी त्या फसल्या. त्यांना आहे ना घेऊन गेल्या होत्या, त्यांना मी खूप बडबड केली, खूप शिव्या घातल्या. आणि त्यांचं वय किती होतं माहिती आहे? 18 वर्षाच्या पोरी होत्या त्या. बालिश बुद्धी, अकलीचा भाग नाही त्यांना. हां जाऊ दे, त्यांना पण अकलीचा भाग नाही, त्यांना पण चांगला धडा शिकला. आता त्या सुधारल्या, आता नाही जाऊ शकत. तर ते मी प्रत्येक लेडीजला सांगते असला भानगडीत करच पडू नका. द्यायचे ना कानाखाली, भेटायला जा, पण त्याच्या ना तिथंच ना कानाखाली देऊन आहे ना चांगलं त्याला आहे ना मारा धरून 2-3 जणांना घेऊन. अशा लोकांना सोडू नका, धरून आपटा तिथेच. त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहायचं ना. प्रत्येक लेडीजला मी सांगत असते हे.